नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी ते आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती नक्की बघायला मिळेल। जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून काय होईल की येणारे मी जे नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल YouTube वरती त्याचं नोटिफिकेशन जे येते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत चला, कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ कसा वाटत आहे ते, आणि तुमच्या मित्रांपर्यंत या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करत चला। त्याचबरोबर मित्रांनो, ही गाडी जी आहे ती बजाज कंपनीकडून येणारी पल्सर N150 जी की नेकेड कॅटेगरीमध्ये येते आणि 150 सीसी सेगमेंट मधली गाडी जी आहे ती तुम्हाला बघायला मिळते। आणि काही दिवसापूर्वीच बजाज कंपनीने या गाडीमध्ये भरपूर चेंजेस आणि अपडेट केलेले आहेत। कोणकोणते चेंजेस आहे, कोणकोणते अपडेट्स आहे, कोणकोणते नवीन फीचर ऍड करण्यात आलेले, आणि इंजिन कसं आहे, मायलेज किती असणार आहे, गाडीची ऑन रोड किंमत किती असणार आहे, पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली अशी संपूर्ण डिटेल माहिती देते आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण मराठीमध्ये आपल्या मराठमोळ्या ऑटोमोबाईल मराठी या युट्यूब चॅनलवरती मराठीमधून बघणार आहोत। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी मी अपेक्षा करतो। त्याचबरोबर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद साई सर्व्हिस वाकडेवाडी बजाज शोरूम, ज्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे ती अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी। जर तुम्हाला बजाज कंपनीची कुठली जरी गाडी घ्यायची असेल, बाईक असेल, KTM असेल, चेतक असेल किंवा पल्सर सिरीजची कुठली बाईक घ्यायची असेल तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट देखील करू शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल जे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे, तर तुम्ही नक्की एकदा यांना कॉल करून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता, गाडी बघायला देखील शोरूमला येऊ शकता। तर मित्रांनो, पटापट आपण आजचा हा पल्सर N150 या गाडीचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करूया। मित्रांनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि ही गाडी तुम्ही बघा बजाज पल्सर N150 जी की नेकेड कॅटेगरीमध्ये गाडी येते बजाज कंपनीकडनं, पल्सर N150 असं या गाडीचं नाव आहे। यामध्ये सुरुवातीला आपण कलर ऑप्शन बघूया, कोणकोणते कलर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात। या गाडीमध्ये N150 मध्ये 2 कलर ऑप्शन देण्यात आलेले। हा जो आहे तो पर्ल मेटॅलिक व्हाईट आहे आणि सेकंड जो कलर तो इबोनी ब्लॅक, असे 2 कलर ऑप्शन जे तुम्हाला या बाईकमध्ये बघायला मिळतात। त्याचबरोबर मित्रांनो, गाडीची चावी जर बघितलं, चावीसुद्धा आपण बघून घेऊया। चावी जी आहे तुम्हाला अशा प्रकारे मिळते, 2 चाव्या जे ते मिळून जातात आणि चावीवरती बजाजची बॅजिंग जे ते नक्कीच बघायला मिळते, आणि 2 चाव्या ज्या त्या गाडीसोबत तुम्हाला इथे मिळून जातात। त्याचबरोबर आता आपण फ्रंटने चालू करूया। गाडीचा फ्रंटचा लुक जो तुम्हाला पर्सनली खूप चांगला वाटतो। साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर ती देखील नक्कीच चांगल्या क्वालिटीचे साईड व्ह्यू मिरर देण्यात आलेले। त्याचबरोबर ही गाडी जी आहे ती नेकेड कॅटेगरीमध्ये येते, त्यामुळे नेकेड लुक जो तो गाडीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे तुम्हाला नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे नंबर प्लेट लावू शकता। त्याचबरोबर हा जो व्हाईट कलर आहे त्यावरती हे जे ग्राफिक्स आहे ते एकदम सुंदर दिसायला दिसते, त्यामुळे गाडीचा लुक देखील चांगला एनहॅन्स होतो। त्याचबरोबर दोन्ही साईडला इथे आल्यानंतर तुम्हाला DRL मिळून जातात, जे की डे टाईम रनिंग लाईट असा देखील म्हणतो। हेडलाईटचा सेटअप जर बघितला तर हेडलाईटचा सेटअप जो आहे तो LED प्रोजेक्टर हेडलॅम्प जे ते इथे मिळून जातं। त्यांचा थ्रो वगैरे जे ते तुम्हाला आत्ता मी चालू देखील करून दाखवतो। कारण हेडलाईटचा थ्रो जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। इंडिकेटरचा सेटअप जर बघितला तो हॅलोजनमध्ये देण्यात आलेला आहे, आणि इंडिकेटरचं जर डिझाईन बघितलं तर ते देखील एक चांगल्या डिझाईनमध्ये देण्यात आलेलं आहे। आणि त्याची क्वालिटी वाईज बघितलं तर फिट अँड फिनिश क्वालिटी जी आहे ती बजाज कंपनीच्या बाईक्समध्ये नक्कीच चांगली बघायला मिळते। त्याचबरोबर खाली इथे मडगार्ड किंवा फेंडर जो आपण म्हणतो तो ड्युअल टोन कलरमध्ये इथे मिळून जातो, आणि इथे ग्रे कलरचं ग्राफिक जे आहे ते एकदम चांगलं दिसतं गाडीवरती। आणि त्याची क्वालिटी जर बघितली मडगार्डची ती चांगली मजबूत देण्यात आलेली आहे, आणि बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर बाईकची एकदम चांगली आहे। बरोबर मित्रांनो, साईडने जर बघितलं गाडीचा लुक जो आहे तो साईडने देखील गाडी दिसायला एकदम चांगली एक स्पोर्टी लुक जो तुम्हाला इथे बघायला मिळतो। इथे ग्राफिक जर बघितलं तर एकदम चांगलं आहे। पल्सरचं बॅजिंग जे ते तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं, ते देखील एक दिसायला चांगलं दिसतं। त्याचबरोबर इथे खाली आल्यानंतर सस्पेन्शन जर बघितलं तर तो टेलिस्कोपिक सस्पेन्शन तुम्हाला इथे मिळून जातं, ज्याचं ट्रॅव्हल जर बघितलं तर तो देखील तुम्हाला मी सांगतो ट्रॅव्हल जो इथं 31 mm इतका ट्रॅव्हल सस्पेन्शनचा आहे। त्याचबरोबर इथे रिफ्लेक्टर देखील मिळून जातं। ABSची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जातं, जे की अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम जे ते तुम्हाला इथे या गाडीमध्ये देण्यात आलेले। टायर जर बघितलं तर MRF कंपनीचे टायर तुम्हाला जॅपरचे मिळून जातात, आणि टायर साईज जो आहे या गाडीमध्ये फ्रंटला 90/90 सेक्शनचा 17 इंच ट्यूबलेस टायर जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, आणि ॲलॉय व्हीलचं डिझाईन जर बघितलं ते देखील चांगलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या साईडला आल्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला ABSची बॅजिंग मिळून जाते, MRFचा टायर मिळून जातो, आणि फ्रंट आणि रिअर दोन्ही साईडला जे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातं, जे की ब्रेकिंग परफॉर्मन्स जर गाडीचा बघितलं तर एकदम चांगला आहे। गाडी मी चालवून देखील बघितलेली आहे, त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला कुठलाही ब्रेकिंगचा इश्यू जो आहे तो जाणवणारा देखील नाही। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला 260 mm डायमीटरचा डिस्क ब्रेक मिळून जातो पुढे, जे की ABS सोबत आहे। अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, जेव्हा तुम्ही गाडी चालवताना ब्रेक अप्लाय करता
तेव्हा गाडी जी आहे ती तुमची स्किड होत नाही ABS सिस्टीम असल्यामुळे, आणि व्हील जे आहेत ते लॉक होऊ देत नाहीत. त्यामुळेच ABS सिस्टीम जे आहे ते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने एक चांगलं फीचर गाडीमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर या साईडला सुद्धा जर बघितलं तर पल्सरची बॅजिंग तुम्हाला इथे टँकवरती मिळून जाते, आणि एक मस्क्युलर आणि स्पोर्टी लुक जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला. आणि हे ग्राफिक्स मला पर्सनली खूप चांगलं वाटतं N150 या गाडीमध्ये. आणि या साईडचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे गाडीचा जो आहे तो बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो गाडीच्या डायमेन्शनबद्दल थोडंसं बोलूया. गाडीची जी टोटल लेंथ आहे ती 1988 mm इतकी आहे. व्हीलबेस बघितला तर 1352 mm इतका आहे. गाडीची जी टोटल हाईट आहे ती 1052 mm इतकी आहे. आणि सीट हाईट जर बघितलं तर 790 mm इतकी गाडीची सीट हाईट आहे. ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर तो देखील चांगला आहे. 165 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळून जातो. त्यामुळे तुम्ही ही गाडी ग्रामीण भागात गावाकडे चालवू शकता, खराब रस्त्यांवर चालवू शकता, सिटीमध्ये सुद्धा व्यवस्थित चालू शकता. कम्फर्टेबल गाडी जी आहे तुम्हाला बघायला मिळते. इथे तुम्हाला इंजिन काऊल देखील मिळून जातो, आणि त्याचा जर लुक्स डिझाईन जर बघितलं तर ते एक दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतं, आणि गाडीचा लुक जो आहे तो चांगला एन्हान्स देखील होतो. इथे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला क्रॅश गार्ड देखील मिळून जातं. तर इथे इंजिनवरती तुम्हाला बजाजची बॅजिंग मिळून जातं. आणि या गाडीमध्ये मित्रांनो 5 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातं, आणि त्याचं इंडिकेशन जे तुम्हाला इथे मिळून जातं. पहिला गिअर जो आहे तो खालच्या साईडला, मग न्यूट्रल, आणि बाकीचे 4 गिअर जे ते अप साईडला देण्यात आलेले. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला साईड स्टँडसोबत सेंटर स्टँड देखील देण्यात आलेली. ही एक चांगली गोष्ट तुम्हाला N150मध्ये बघायला मिळते. आणि ग्राफिक्स जर बघितलं तर हा कलर मला जो आहे तो पर्सनली खूप चांगला वाटतो, आणि ग्राफिक्ससुद्धा एक चांगल्या प्रकारचं करण्यात आलेली. चेन सिस्टीम बघितलं तुम्हाला ओपन चेन सिस्टीम मिळते. फूट सारी गार्ड देखील देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर फुटरेस्टची जर क्वालिटी बघितली तर ती देखील एक चांगली क्वालिटी आहे. आणि मटेरियल वाईजचं बघितलं तर मला एकदम बजाज पल्सर N150चं चांगलं वाटलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथे सुद्धा तुम्ही मागे आल्यानंतर N150ची बॅजिंग तुम्हाला इथे बघायला मिळून जाते, आणि ग्राफिक्स देखील चांगलं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो गाडीचं टोटल कर्व वेट जर बघितलं तर ते 145 किलो इतकं देण्यात आलेलं आहे. सीटची जर क्वालिटी बघितली तर सीट जे आहे ते तुम्हाला कम्फर्टेबल मिळून जातं. 2 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल बसून राईड जी आहे ते करू देखील शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला एक ग्रॅब हँडल देखील मिळून जातो, जे की मागे बसल्यानंतर जो मागे बसणारा व्यक्ती त्याला पाठीमागे जर धरायचं असेल तर ते पकडून तिथे बसू शकतो. त्यानंतर मित्रांनो मागच्या साईडला आल्यानंतर गाडीचा मागचा लुक जो आहे तो देखील मला चांगला वाटलेला आहे. इथे तुम्ही टेललाईटचं जर डिझाईन बघितलं तर LED टेललाईट जे तुम्हाला इथे मिळून जातात. त्याचबरोबर इथे रिफ्लेक्टर देण्यात आलेलं आहे, आणि त्याच्याच खाली जर तुम्हाला गाडी पासिंग झाली तर नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता. टायर अगर जो तुम्हाला इथे मिळून जातो, आणि इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्येच देण्यात आलेले. या साईडला सुद्धा N150ची बॅजिंग करण्यात आलेली आहे. बरोबर मित्रांनो पाठीमागे जे सस्पेन्शन देण्यात आलेले ते मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आलेले. ही एक चांगली गोष्ट आहे. गाडी चालवताना सस्पेन्शनचं जर क्वालिटी बघितलं तर एकदम कम्फर्टेबल आहेत, कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्हाला जाणवणार नाही. आणि मागचा टायर साईज जो तो चांगला मोठा देण्यात आलेला आहे, जो की 120, 80, 17 इंचचा टायर तुम्हाला मिळून जातो, जे की MRF कंपनीचा जॅपरचा टायर देण्यात आलेला आहे. मागेसुद्धा तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातो, त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्कीच चांगला आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला सीट उघडायचं असेल तर सीट उघडण्यासाठी तुम्हाला इथे कंपनीने लॉकिंग सिस्टीम दिलेली आहे. इथे तुम्ही गाडीची चावी लावून हे सीट जे ते उघडू देखील शकता. त्यासोबत ओव्हरऑल गाडीचा लुक जो तो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. साईडने सुद्धा गाडी जी ते चांगली दिसेल, आणि हा कलर देखील पर्सनली चांगला वाटतो गाडीवरती. आणि व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन जे ते चांगलं करण्यात आलेले. आणि एक्झॉस्ट सायलेन्सरचं बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अंडरबेली एक्झॉस्ट सायलेन्सर मिळून जातो. हे एक चांगली गोष्ट जी आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेली. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच गाड्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की किक येत नाहीत, तर या गाडीमध्ये N150मध्ये सेल्फ स्टार्टसोबतच किकचा ऑप्शनसुद्धा बजाज कंपनीने N150मध्ये दिलेलं आहे. आणि बजाजची बॅजिंग जे तुम्हाला तिथे मिळून जाते. त्याचबरोबर इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर 149.68 cc इंजिन जे ते मिळून जातं, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 14.5 PS 8500 RPM पर्यंत, आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 13.5 न्यूटन इतका 6000 RPM पर्यंत. 5 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो, त्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना मायलेजला कुठलाही प्रॉब्लेम जो तो तुम्हाला येत नाही. आणि गाडीचा मायलेज जर बघितलं तर 50 ते 55 kmpl इतकं गाडीचं मायलेज मिळू शकतं. आणि मायलेजची गोष्ट जर करायची झाली तर मित्रांनो गाडी तुम्ही कशी चालवतात आणि तुमचं ड्रायव्हिंग स्किल कसं आहे त्यावर मायलेज जे ते डिपेंड देखील असेल. फ्युएल टँक कॅपॅसिटी जर बघितलं तर ती 14 लिटरचा फ्युएल टँक जो तो तुम्हाला इथे मिळून जातो. त्याचबरोबर या गाडीमध्ये इंजिन जे दिले ते E20 कंप्लायंट इथेनॉल कंप्लायंट इंजिन जे ते देण्यात आलेले, जे की तुम्ही 20% इथेनॉल जे ते यूज करू शकता. फ्युएल भरायचं असेल तुम्ही इथलं फ्युएल लीड ओपन करून भरू देखील शकता. त्याचबरोबर USB चार्जिंग पोर्ट जो तुम्हाला इथे मिळून जातो, जे की तुम्ही गाडी चालवताना तुमचा मोबाईल वगैरे जो तो चार्ज देखील करू शकता. आता मित्रांनो आपण हँडलबारवरचे कंट्रोल्स काय काय देण्यात आले ते आपण एक एक करून जाणून घेऊया. राईट साईडला जी ॲक्सेलेटर लिव्हरची ग्रिप आहे ती देखील चांगली देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे इंजिन किल स्विच मिळून जातो आणि सेल्फ स्टार्टचं स्विच जे ते इथे देण्यात आलेले.
त्यासोबतच लेफ्ट साईडला जर आले तर इथे तुम्हाला 5 लाईटचं स्विच जे ते इथे देण्यात आलेले आहे। इथे एक मोडचं स्विच देण्यात आले जे की MID वरचे कंट्रोल जे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन जर बघायची असेल तर ते तुम्ही या स्विचच्या मदतीने बघू देखील शकता। लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं आणि हॉर्नचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे। गाडीचा एकदा हॉर्न ऐकूया कसा देण्यात आलेला आहे। गाडीचा हॉर्न जो आहे तो चांगला लाऊड असा देण्यात आलेला आहे, त्यामुळे एक चांगला आहे। त्याचबरोबर ओव्हरऑल गाडीचा लुक जो आहे तो मला एकदम चांगला वाटलेला आहे। आता आपण जाऊया, जो मेन चेंज झालेला आहे तो आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर। मी एकदा तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो। स्टार्ट केल्यानंतर मित्रांनो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे ते देण्यात आलेला आहे। इथे तुम्हाला फ्युएल गेज मिळून जातं, गिअर पोझिशन इंडिकेटर देण्यात आलेले आहे, डिजिटल स्पीड इथे तुम्ही बघू शकता, इथे ब्लूटूथचं इंडिकेशन मिळून जातं, इथे तुम्हाला वॉर्निंग इंडिकेटर या साईडला मिळून जातात, इथे इंजिन ऑफचं नोटिफिकेशन जे तुम्हाला देखील मिळून जातं। त्याचबरोबर इथे RPM मीटर देण्यात आले, डिजिटल क्लॉक आहे। त्यासोबतच मित्रांनो न्यूट्रलचं इंडिकेशन तुम्हाला इथे सुद्धा मिळून जातं। सध्या गाडी न्यूट्रलमध्ये, गिअर पोझिशन इंडिकेटर जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे आणि इथे हे जे स्विच देण्यात आले हे जर तुम्ही प्रेस केलं तर ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी म्हणजे ॲव्हरेज मायलेज जे तुम्हाला किती मिळत आहे ट्रिप Aमध्ये, त्याचबरोबर ट्रिप Bमध्ये किती मिळत आहे ते तुम्ही इथनं बघू शकता। त्याचबरोबर एंटर वॉर्निंगचं इंडिकेशन तुम्हाला मिळून जातं, एंटर सेटिंगचं इंडिकेशन मिळून जातं। त्याचबरोबर पल्सर 4683 हे जे आहे तुम्ही जेव्हा ब्लूटूथनी पेअर कराल त्यावरती तुम्हाला हे नाव जे ते बघायला मिळतं आणि या गाडीमध्ये N150मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर्ससुद्धा देण्यात आले। कनेक्टेड ॲप ऑन फोन हे देखील फीचर मिळून जातं, डिजिटल MID आहे, त्याचबरोबर डिस्टन्स टू एमटीचं फीचर देखील मिळून जातं जे की तुम्ही इथे बघू शकता आणि इन्स्टंट फ्युल इकॉनॉमी म्हणजे इन्स्टंट मायलेज जे ते किती मिळत आहे गाडीचं ते देखील तुम्ही इथे बघू शकता। ट्रिप A तुम्ही इथनं बघू शकता, ओडोमीटर म्हणजे गाडीचं टोटल किलोमीटर किती झाले ते तुम्ही इथनं बघू शकता। त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचरमध्ये बघितलं तर तुम्हाला नोटिफिकेशन, मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासारख्या बऱ्याच गोष्टी जे ते ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीच्या फीचरमध्ये देण्यात आलेले आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हा चेंज करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा देखील MID किंवा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघितला तर तो देखील एकदम चांगला आहे आणि अपडेटेड तुम्हाला नक्की बघायला मिळतो आणि बऱ्याच कस्टमरची डिमांड होती की इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो तो अपडेट केला पाहिजे आणि हेच गोष्ट जे ते बजाज कंपनीने कन्सिडर करून त्यांच्या N150 या गाडीमध्ये अपडेट करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल गाडीचा लुक वाईज बघितलं, डिझाईन वाईज, परफॉर्मन्स वाईज बघितलं तर एकदम चांगला आहे। तुम्हाला कशी वाटली हा N150 कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर मित्रांनो नॅव्हिगेशनसुद्धा तुम्ही मोबाईलमध्ये ब्लूटूथने कनेक्ट करून ते देखील फीचर जे ते ॲक्सेस करू शकता। त्याचबरोबर आता आपण गाडीची ऑन रोड किंमत जी ते पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ते देखील आता आपण बघूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजाज कंपनीकडून येणारी बजाज पल्सर N150 या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती तर बघितलीच, आता आपण जाणून घेऊया या गाडीची पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत किती आहे। या गाडीची ऑन रोड किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली तर ती 1,49,088 रुपये इतकी आहे। तर मित्रांनो ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत सांगितली आहे, जर तुम्ही व्हिडिओ हा काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते। तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता किंवा गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये भरपूर चांगले अपडेट करण्यात आलेले डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेले आहे, त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर्स सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पल्सर N150 या गाडीमध्ये बजाज कंपनीकडनं अपडेट करण्यात आलेले, त्यामुळे ही गाडी एक चांगला बेस्ट ऑप्शन जे तुमच्यासाठी असू देखील शकतो। जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर तुम्ही साई सर्व्हिस बजाज शोरूम वाकडेवाडी पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तर तुम्ही नक्की चेकआउट देखील करू शकता आणि तुम्हाला ही गाडी जर बघायची असेल तर ती देखील तुम्ही शोरूमला येऊन बघू देखील शकता आणि टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता। तर मित्रांनो आजचा हा बजाज पल्सर N150 या गाडीचा व्हिडिओ जो होतो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चला, कमेंट देखील करून सांगा हा व्हिडिओ बजाज पल्सर N150 चा कसा होता तो आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर देखील करा। तर मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे देखील विचारू शकता, इंस्टाग्रामची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या।